चला, मी इथं कुकरला सांबारसाठी डाळ, टोमॅटो, कांदा चिरून घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकून कुकरला 2-3 शिट्ट्या देऊन घ्या. वरण तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ टाकून थोडंसं मॅश करून घेऊ. साहित्य इथं लसूण, कोथिंबीर थोडीशी वाटून, सांबार मसाला, शेवग्याची शेंगा आणि दुधी भोपळा घेतला आहे चिरून, आणि चिंचेचं आणि गुळाचं पाणी. तेलामध्ये जिरे, मोहऱ्या, लसूण, कोथिंबीर, लाल तिखट आणि शेवगे शेंगा टाकून मिक्स करून त्यात मीठ टाकून झाकण ठेवू 2 मिनिटासाठी. थोडंसं परतून घेऊन त्यामध्ये सांबारचं बॅटर टाकून घेऊ. मीठ टाकून, चिंचेचं गूळ टाकून, सांबार मसाला आणि एक उकळी काढून घेऊ. तर तयार आहे आपलं इडलीचं सांबार. मी इथं इडली पात्रामध्ये गरम पाणी ठेवलं आहे. तुम्ही पाहू शकता इडलीचं बॅटर कसं झालेलं आहे, किती फुललेलं आहे. मी इथं 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती. तर तुम्ही इथं बघू शकता ही बॅटर किती फुललेलं आहे. मी इथं पातेल्यामध्ये थोडंसं काढून मीठ टाकून हलवून घेतलं आहे. इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये पीठ टाकून घेतलं आहे. पंधरा मिनिटासाठी झाकण लावून वाफ देऊन घेऊ. तर तयार आहे इडली आपली. इथं थोडंसं चाकून चेक करून बघू शिजलेली आहे की नाही. तर इडली छान शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे किती छान मऊ लुसलुशीत झालेली आहे, जाळीदार. तर चला, कशी वाटली इडली सांबारची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.